नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा मी आणि माझी टीम दक्षिण पुण्यामध्ये आंबेगाव या भागात आलेलो आहे आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे तो कात्रज बायपासला लागून आहे आणि फर्स्ट होम घेताना सगळ्यात महत्त्वाची जर काही गोष्ट असेल तर ती असते कनेक्टिव्हिटी। आजच्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम अशी आहे आणि फर्स्ट होम घेताना तुम्हाला हॉस्पिटल, पॅथ लॅब, स्कूल, कॉलेज, इन्स्टिट्यूट, मॉल, मल्टीप्लेक्स, शॉपिंग सेंटर, पार्क, गार्डन, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, स्पोर्ट्स, प्लेग्राऊंड्स आणि टर्फ अशा ज्या गोष्टी आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये लागत असतात आणि आजच्या प्रोजेक्टपासून फक्त 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यामुळे आजचा जो प्रोजेक्ट आहे तो निश्चित तुम्हाला आवडणार आहे। सोबत इथल्या ज्या प्राइसिंग आहेत त्यासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेल्या आहेत। सो अनेक गोष्टी अशा आहेत ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून जर दक्षिण पुण्यामध्ये तुम्ही 1 आणि 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर ते स्वप्न तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल। खास करून 1 BHK जे आहेत ते जवळपास पुण्यामध्ये बनवणं बंद झालेले, पण आजच्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला 1 BHK सुद्धा सांगणार आणि त्याच्या डिटेल्स देणार आहे। सो नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। सो मंडळी, माझ्या मागे जे तुम्हाला बांधकाम चालू असलेलं दिसतंय हाच प्रोजेक्ट आहे। आतापर्यंत 3 फ्लोअरचं काम झालेलं आहे, बेसमेंट 1, बेसमेंट 2 आणि ग्राउंड फ्लोअर। हे जो स्लॅब तुम्हाला दिसतोय हा ग्राउंड फ्लोअरचा आहे। हे 3 फ्लोअर कार पार्किंगसाठी इथे बनवण्यात आलेले आहेत। पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 45% जे काम आहे ते इथे झालेलं आहे। टोटल 1 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये A, B, C, D अशा 4 विंग इथे असणार आहे। म्हणजे 4 टोटल वेगवेगळ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या इथे बनवण्यात येणार आहेत। टोटल 150 युनिटचा हा प्रोजेक्ट आहे। आता स्ट्रक्चर सांगायचं झालं तर 3 फ्लोअर जसे मी तुम्हाला सांगितले कार पार्किंगचे आहेत आणि त्याच्यावर 7 मजले जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला इथे 6 फ्लॅट बनवण्यात येणार आहेत, म्हणजे सँक्शन करून ठेवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि 1 आणि 2 BHKचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला 3 BHK सुद्धा इथे घेता येणार आहे। सो 1, 2, 3 BHK जर फ्लॅट तुम्ही कात्रज बायपास लगत शोधत असाल तर ती रिक्वायरमेंट तुमची या प्रोजेक्टमध्ये निश्चित फुलफिल होणार आहे। लो डेन्सिटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि जनरली 2 जे टॉयलेट बाथरूम आहेत ते तुम्हाला 2 BHK मध्ये मिळतात, पण इथे तुम्हाला 1 BHK मध्ये पण 2 बाथरूमचं नियोजन देण्यात आलेलं आहे। म्हणजे जे तुमचं बेडरूम आहे त्याला पण एक अटॅच जे बाथरूम आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे। बाकी ॲम्युनिटीज सांगायच्या झाल्या तर 20 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। 12,500 स्क्वेअर फूट जागा जी आहे ती ॲम्युनिटीजसाठी सोडण्यात आलेली आहे। ग्राउंड फ्लोअरला आणि टेरेसला या सर्व ॲम्युनिटीज असणार आहेत। ॲम्युनिटीज बनवताना लहान मुलांपासून यंगस्टर असतील, सिनियर सिटीजन सगळ्यांचा विचार करून या ॲम्युनिटीज इथे डिझाईन करण्यात आलेला आहे। सो सुंदर असा प्रोजेक्ट आहे आणि कनेक्टिव्हिटी मी मगाशी सांगितली तरी सुद्धा सांगतो, कात्रज बायपास लगत तर हा प्रोजेक्ट आहेच, पण पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो सुद्धा इथून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि जे कात्रजचं लार्ज बस स्टॉप आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की स्वारगेटपासून जी पुढं मेट्रो कात्रजपर्यंत येते, त्यामुळं मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही अख्ख्या शहरात कुठेही जाऊ शकता। त्या व्यतिरिक्त कात्रजवरनं डायरेक्ट एरोड्यापर्यंत सुद्धा एक टनल सँक्शन आहे, त्यामुळे तुम्ही या भूमिगत मार्फत पण अगदी एरोड्यापर्यंत जाऊ शकणार आहात। सोबत आपला पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो सुद्धा आता मोठा होतोय, त्यामुळे जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येत असाल, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, वाई, फलटण, तर तुम्हाला हा जो भाग आहे तो अतिशय योग्य असा होऊ शकतो फर्स्ट होम घेण्यासाठी। बाकी जसं मी मगाशी सांगितलं, शाळा, कॉलेज, मल्टीप्लेक्स या ज्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा खूप जवळ आहे। खास करून डीमार्ट लोक पाहतात जवळ आहे का, इथून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर कात्रज बायपासचा डीमार्ट आहे। त्या व्यतिरिक्त अभिरुची मॉलमधला डीमार्टसुद्धा जवळ आहे। नांदेड सिटी जे आहे त्याचा डीमार्टसुद्धा जवळ आहे आणि ट्रान्सपोर्ट जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात इथे अवेलेबल आहे। सो निश्चित तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडेल। सो आता आतमध्ये आपण जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आलेला आहे जो की फुल्ली फर्निश आहे। तो बघितल्यामुळे तुम्हाला जो फ्लोर प्लॅन आहे, कार्पेट आहे, त्याचा तर अंदाज येईलच येईल, पण फर्निचरचं नियोजन कसं होऊ शकतं ते सुद्धा लक्षात येईल। सोबत फिटिंग्स, कलर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा
लक्षात येतील. सो तुम्ही व्हिडिओला मुळीच स्किप करू नका, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. सो मंडळी, हा 740 स्क्वेअर फूटचा 2 BHK आहे. 2 BHK मध्ये टोटल 3 कार्पेट इथे तुम्हाला बघायला भेटतील. 734, 740 आणि 758. हा 740चा आहे. इथे तुम्ही प्रथम लॉबी बघू शकता. आता एक चांगली गोष्ट काय की लॉबी फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आली, त्यामुळे तुम्हाला अंदाज यायला खूप इथे सोपा जाणार आहे. लॉबीचा जर एरिया सांगायचा झाला तर 4x4ची ही लॉबी आहे. पण 758 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही 2 BHK घेतला तर त्याच्यामध्ये हीच लॉबी जी आहे ती 6.5x4ची तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला लॅमिनेटेड वुडन डोअरसोबत VDP सिस्टम म्हणजे व्हिडिओ डोअर फोन सिस्टम तिथं बघू शकता तुम्हाला ती मिळणार आहे. सोबत डिजिटल डोअर लॉकसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आता डिजिटल डोअर लॉकमुळं काय होतं की एक्स्ट्रा सिक्युरिटी थोडी मिळते. 4-5 प्रकारे ते ऑपरेट पण होतं. कार्ड असतं, की असतं, फिंगरप्रिंट्स असतात, डिजिट टाकू शकता, मोबाईलचा ॲप पण आहे. तर ह्या सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे डेव्हलपरकडून देण्यात आलेले आहे. आता हा जो एरिया तुम्ही बघताय हा लिव्हिंगचा एरिया आहे. 15x10 हा लिव्हिंग आहे, म्हणजे 10 फुटाची रुंदी आहे, 15 फुटाची लांबी, 150 स्क्वेअर फूटचा हा पूर्ण एरिया आहे. आणि जसं डेव्हलपरनी फर्निचर केलेलं आहे, म्हणजे हा सोफा असा ठेवला आहे, इथं TVचं युनिट तयार केलेलं आहे, या साईडला फर्निचर बनवलेलं आहे, तिकडं तुम्ही बघू शकता छोटंसं कपाट टाईप बनवलेलं आहे, त्यांनी टेबल बनवलेलं आहे प्रॉपर, त्याच्यावर डिझाईन ठेवलं. तुम्ही जर असंच पद्धतीने डिझाईन केलं ना तर तुम्हाला जो कार्पेट आहे तो मॅक्सिमम यूज करायला इथे भेटू शकतो. कारण बिल्डर जेव्हा बनवतात ना तेव्हा बिल्डरचे आर्किटेक्ट असतात, खूप विचार करून हा पूर्ण फर्निचर केलेला फ्लॅट बनवला असतो. अशाच पद्धतीने केला तर वापरता येईल. इथे तुम्हाला कवर्ड बाल्कनी जे आहे लिव्हिंगसोबत इथे मिळते, तुम्ही बघू शकता. आणि फुल साईजचे दरवाजे तुम्हाला दिले, 2 दरवाजे आहेत इथे, MS चे आहेत. आता इथे स्लायडिंग डोअर देतात बरेच जण, पण जर लाईफच्या हिशोबाने विचार केला मॅक्सिमम टिकणारी वस्तू कुठली असेल तर MS चे डोअर मॅक्सिमम टिकतील. तो ते तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. या साईडला तुम्हाला टफन ग्लास देण्यात आली, याच्यामुळे बिल्डिंगचं एलिव्हेशन पण चांगलं दिसतं. सनलाईट जे आहे, सूर्याचा प्रकाशसुद्धा आपल्या घरामध्ये मॅक्सिमम येतो. सो अशा पद्धतीची जी बाल्कनी आहे ती तुम्हाला इथे देण्यात आली. 10x4 याची साईज आहे, म्हणजे 40 स्क्वेअर फूटची ही बाल्कनी आहे. या साईडला तुम्ही बघू शकता डायनिंगचं नियोजन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता हा डायनिंगचा एरिया सेपरेट इथे कॅल्क्युलेट करण्यात आलेला नाही. लिव्हिंगचा काही भाग आणि किचनचा काही भाग असा मिळून जो मध्ये स्पेस राहिला आहे तिथं तुम्ही डायनिंग बसवू शकता. 4 लोक आरामशीर व्यवस्थित बसू शकता. तिथे तुम्हाला हलायला डुलायला पण मस्त जागा आहे या साईडला, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा पद्धतीचं इथे डायनिंग आहे. या साईडला बघा, हा कदाचित तुमचा आवडता एरिया असू शकतो, कारण की प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की देवरूम, देवाचं जे रूम आहे किंवा देवाचं मंदिर जे आहे ते अरेंजमेंट आमच्या घरात असावी, तर ती तुम्हाला इथे मिळते. याचं बेसिक कारण काय की किचनची जी साईज आहे ना ती खूप मोठी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. किचन टोटल 15x9.5 आहे, म्हणजे ही जी रुंदी आहे ती 9.5 आहे, अशी लांबी जी ती 15 फूट आहे. आता ही खूप जास्त असल्यामुळे ना तुम्हाला हे असं नियोजन इथं करता येईल. अशाच पद्धतीने बनवा, छान वाटेल. हे टोटल लिव्हिंग जसा 150 स्क्वेअर फूटचा आहे तसा तुमचा किचनसुद्धा 150 स्क्वेअर फुटाच्या आसपासचा आहे. आणि हे असं एल शेप किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला भेटेल. हे टॅब जे आहेत ते जॅगवर कंपनीचे देण्यात आलेत. ही नंबर 1 कंपनी, मॅक्सिमम डेव्हलपर जॅगवरचे देणं पसंत करतात. असा मोठ्या साईजचा जो फ्रीज आहे तो तुमचा इथे बसू शकतो आरामशीर. त्यानंतर हे असं किचन ट्रॉली कॅबिनेटचं जे प्लॅनिंग आहे तुम्ही करू शकता. आता हा जो तुम्ही किचन बघताय हा 1 BHKच्या हिशोबाने इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे. पण 2 BHKमध्ये जर तुम्ही घेतलात ना तर ही जी साईज आहे ती इथपर्यंत येणार आहे तुमची, या साईडपर्यंत. तर ज्यावेळेस बिल्डरच्या टीमला मी भेटलो त्यांनी मला जेव्हा एक्सप्लेन केलं तर हे किचन अजून थोडंसं मोठं तुम्हाला इथे बघायला भेटेल. हे 1 BHKचं किचन तुम्ही बघताय, म्हणजे जर 1 BHKचं प्लॅन तुमचं होणार असेल तर एवढं मोठं किचन जे आहे तुम्हाला 1 BHKमध्ये बघायला भेटेल. ही ड्राय बाल्कनी आहे, या साईडला तुम्ही बघू शकता. लीग्रँडचे स्विचेस पूर्ण फ्लॅटमध्ये मिळणार आहेत. हे वॉशिंग मशीनसाठीचा जो पॉईंट आहे तो इथं तुम्हाला देण्यात आलेला. सेफ्टी ग्रिलसुद्धा इथे असणार आहे. इथे सुद्धा टफन ग्लास जे आहे ते तुम्हाला डेव्हलपरकडून ऑफर करण्यात येत आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला किचन, त्यानंतर लिव्हिंग, डायनिंग, ड्राय बाल्कनी आणि लिव्हिंगची बाल्कनी हे लक्षात आली असेल. आतमध्ये जर तुम्ही आलात तर हे वॉश बेसिन इथं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. CP सॅनिटरी फिटिंग ह्या पूर्ण जॅगवार कंपनीचे आहेत, म्हणजे हे ज्या सॅनिटरी फिटिंग आहे पण जॅगवार कंपनीचे आहेत. या साईडला समस्त मिररचा प्लॅन होऊ शकतो. लीग्रँडचे स्विचेस आहेत. या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आता हे 7x4चं आहे
आता तुम्ही म्हणाल हे इंडियन स्टाईल का दिलेली आहे, इथे तुमच्या गरजेनुसार चेंज पण होऊ शकतं. तुम्हाला वेस्टर्न पाहिजे तर वेस्टर्न पण दिलं जाईल. पण दक्षिण पुण्याचा जर तुम्ही विचार केला तर मॅक्सिमम लोक पश्चिम महाराष्ट्रातून येऊन इथं फ्लॅट बुक करतात. सो मोठी फॅमिली ज्यावेळेस असते, मुलगा बायको त्याची मुलं आई वडील, त्यावेळेस असं इंडियन प्रेफर करतात लोक. म्हणून डेव्हलपरनी जुना जो एक्सपिरियन्स त्या हिशोबाने इंडियन जे कमोड आहे इथे दिलेलं आहे, WC आहे. तुम्ही ह्याला वेस्टर्नमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. म्हणजे बिल्डरला तुम्ही सांगितलं की तुम्हाला वेस्टर्न स्टाईलचं जे भांडं आहे ते मिळून जाईल. हे तुमच्या मुलांचं बेडरूम होऊ शकतं, लहान मुलांचं चिल्ड्रन बेडरूम म्हणून तुम्ही याला यूज करू शकता. याची जी साईज आहे ती साधारणतः 10.5 बाय 10.5 याची साईज आहे. म्हणजे 10.5 फूट याची रुंदी आहे, 10.5 फूट याची लांबी आहे. अशा पद्धतीने मस्त तुमचं स्टडी टेबलचं अरेंजमेंट होऊ शकतं. या साईडला तुम्ही पुस्तकांचं वगैरे नियोजन करू शकता. या साईडला मिरर असू शकतं, हा असा बेड येईल. या साईडला तुम्ही असं भलं मोठं वॉर्डरोब जे आहे ते करू शकता. फॉल सिलिंग अशा पद्धतीने बनवू शकतं. या साईडला तुम्हाला एक खिडकीसुद्धा देण्यात आली आहे. बऱ्यापैकी साईज चांगली आहे. चारही साईडनी ग्रेनाईटसुद्धा देण्यात आलेलं आहे. सो बिल्डरने प्रयत्न केला आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला कशी मिळेल. आणि कार्पेट बनवताना पण असा बसवला आहे म्हणजे आर्किटेक्टने की मॅक्सिमम लिव्हेबल एरिया जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल. मॅक्सिमम खिडक्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. दरवाजे आहेत मोठ्या साईजचे देण्यात आले आहेत. आता हे आहे तुमचं सेकंड बेडरूम, जे की 10 बाय 10.5चं इथं ठेवण्यात आलेलं आहे. आता जर तुम्ही ह्या फ्लोअरचा जर अभ्यास केला ह्या फ्लोअर प्लॅनचा फ्लॅटच्या, तर मॅक्सिमम एरिया जो आहे ना तो तुम्हाला लिव्हिंग किचन ह्या भागात बघायला भेटेल. कारण की आपण जास्तीत जास्त वेळ जे आहे ते लिव्हिंग आणि डायनिंग आणि किचन ह्या भागातच असतो. तर तिथं जास्तीत जास्त एरिया कसा मोठा होईल याचा विचार जास्त करण्यात आला आहे असं मला वैयक्तिक वाटतं. या साईडला पण मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे. 7 बाय 4 ह्याची साईज असणार आहे. आणि 1 BHKचं जे बेडरूम आहे ते पण सेम असं असणार आहे. म्हणजे कॉमन टॉयलेट बाथरूम तर असणार आहे, बेडरूमला पण इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम मिळणार आहे 1 BHKमध्ये. आता 1 BHKमध्ये कोणी इथे बेडरूमला टॉयलेट देत नाही, पण इथं तुम्हाला देण्यात आले. आणि दक्षिण पुण्याचा विचार केला तर सगळ्यात मोठा कार्पेट जे 1 BHKचं ते ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल, जे की असणार आहे साधारणतः 541 स्क्वेअर फूट. 541 फूट मी कार्पेट सांगतोय, म्हणजे जर तुम्ही विथ भिंतीसकट पकडला तर 700पेक्षा मोठा तुम्हाला भेटेल. या साईडला मास्टर बेडरूमला लागून तुम्हाला कवर्ड बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. टोटल 3 बाल्कनी इथे 740 स्क्वेअर फूटच्या 2 BHKला, एक लिव्हिंगला आहे, एक किचनला आहे आणि मास्टर बेडरूमला पण आहे. आता या बाल्कनीची साईज सांगायची झाली तर 10.5 याची लांबी आहे, 3 फूट याची साधारणतः रुंदी आहे. सो ही बाल्कनीसुद्धा तुम्हाला इथे मास्टर बेडरूमसोबत ऑफर करण्यात आलेली आहे. तर ह्या 2 BHKमध्ये तुम्ही 3 कार्पेट घेऊ शकता. 734 त्यानंतर 740. आता 734 आणि 740मध्ये त्या लॉबीमध्ये थोडासा फरक आहे, फक्त 6 स्क्वेअर फुटाचा तो फरक आहे. आणि 758 ज्याच्यामध्ये तुमच्या लिव्हिंगची जी साईज आहे ती वाढेल आणि त्या व्यतिरिक्त लॉबीची जी साईज आहे ती वाढेल. 758मध्ये ही जो लिव्हिंग आहे तो 18 बाय 10चा होईल, म्हणजे 180 स्क्वेअर फूटचं लिव्हिंग होऊन जाईल. थोडंसं मोठं होईल कारण 18 स्क्वेअर फूटनी फ्लॅट वाढतोय. सो अशा पद्धतीचा हा 2 BHK आहे. 1 BHK जो आहे तो 541 स्क्वेअर फूटचा आहे. आणि 3 BHK जर तुम्ही घेतला 1291 आणि 1307 स्क्वेअर फूट असे 3 BHKचा कार्पेट आहे. आता 3 BHKचा प्लॅन इथं सँक्शन करण्यात आलेला नाही आहे. तर 1 BHK आणि 2 BHKचं कॉम्बिनेशन करून त्याचा एक सिम्प्लेक्स इथे बनवण्यात येणार आहे. सो 3 BHKचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. स्वतः आपण व्हिडिओच्या शेवटी इथल्या प्राइसिंग समजून घेऊया. सो मंडळी, इथल्या आता आपण प्राइसिंग समजून घेऊ. प्राइसिंग सांगण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती होती, हक्काची विनंती होती की आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कन्सल्टंटचा जर तुम्ही विचार केला की यूट्यूबरचा, तर प्रत्येकजण एका एरियापुरतंच व्हिडिओ बनवतात. रिअल इस्टेटमध्ये मराठीमध्ये तर कॉन्टेंट बनवणारे फार कमी आहोत, त्याच्यात आपण एक आहोत. आणि पुण्याचे जे टॉप 10 यूट्यूबर आहेत त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो, कारण आपण खूप ऑथेंटिक जे कॉन्टेंट आहे तो बनवत असतो. खूप अभ्यासपूर्वक माहिती लोकांपर्यंत घेऊन येतो आणि फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता लोकांना त्यांच्या स्वप्नाचं घर मिळवण्यासाठी किंवा ते मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना पुरेपूर मदत करत असतो. आणि सर्व करताना कधीच कुठले चार्जसुद्धा आम्ही आमच्या व्ह्युअर्सला किंवा आमच्या कस्टमरला करत नाही. आमचा बिझनेस मॉडेल एकदम सिम्पल आहे की आम्ही डेव्हलपरला ॲडव्हान्सच चार्ज केलेले असतात. त्यामुळं आम्हाला कस्टमरकडून कुठले पैसे घ्यायची कधी गरजच पडत नाही. सो तुम्हाला जर एक ऑथेंटिक कॉन्टेंट पाहायचा असेल किंवा वन रूट तुम्हाला पुणे, मुंबई, कोकण, महाबळेश्वर, साताऱ्यातला जो महाबळेश्वर पोर्शन आहे, पाचगणी महाबळेश्वर, इकडचे जर प्रॉपर्टी पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील
तर तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करायला पण मुळीच विसरू नका. तुमचं जर काही फीडबॅक असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करूनसुद्धा निश्चित कळवू शकता. पण आमच्या या मराठी चॅनलला, बुकमाय वास्तू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही प्लीज विसरू नका. खूप एफर्ट्स लागतात, खूप मेहनत लागतात आम्हाला हा व्हिडिओ बनवायला, आणि आम्ही प्रत्येक व्हिडिओ हा प्रत्यक्षात प्रोजेक्टवर जाऊनच बनवतो आणि त्याच्या आधी त्या प्रोजेक्टचा खूप डिटेल अभ्यास करतो. आणि लीगल आणि क्लिअर टायटल प्रोजेक्ट असले तरच आम्ही त्याचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सो निश्चित जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले, लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन पण मिळतं आणि असे नवीन नवीन कॉन्टेंट भविष्यात पण तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मदतसुद्धा निश्चित होते. सो नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला. रेट सांगायचे झाले तर 1 BHK जो आहे इथे तो तुम्हाला 59,22,543 रुपयाला मिळेल, सर्व खर्चासहित पॅकेज कॉस्ट सांगतोय. त्याच्यानंतर 2 BHK जर 734चा घेतला तर 81,34,598 रुपयाला मिळेल. त्याच्यानंतर 740 जो आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवला तो 82,824 रुपयाला तुम्हाला इथे मिळेल. त्याच्यानंतर 758 स्क्वेअर फूटचा घेतला तर 83,99,500 रुपये ही पॅकेज कॉस्ट इथं ठेवण्यात आलेली आहे. आणि 3 BHKची पॅकेज कॉस्ट आत्ता इथे काही शो होत नाही आहे. ABCD असे 4 टॉवर जरी असले तरी आत्ता C आणि Dचंच इथे लॉन्चिंग करण्यात आले. त्याचं सेलिंग जे आहे ते चालू आहे. 80% जवळपास युनिट इथे बुक आहेत आणि A आणि B अजून लॉन्चिंग व्हायचं बाकी आहे. सो निश्चित तुम्ही जर ह्या भागात नरे, धायरी, आंबेगाव, कात्रज मध्ये जर 1, 2, 3 BHK बघत असाल तर या प्रोजेक्टचा एक निश्चित विचार करा, साईट व्हिजिट करा. हा प्रोजेक्ट नाही आवडला तर आमची जी टीम आहे, बुकमाय वास्तूची जी टीम आहे ती तुम्हाला या भागामधले सगळे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी मदत करेल आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट करेल. तुमच्याकडून कधी कुठले चार्ज घेणार नाही आणि खूप मनापासून तुम्हाला सर्व्हिस मिळून जाईल. आणि जेवढे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर दिसतात त्यात मॅक्सिमम व्हिडिओ तुम्हाला साऊथ पुण्याचे म्हणजे दक्षिण पुण्याचे बघायला भेटतील. सो त्याचा फायदा निश्चित तुम्हाला होणार आहे. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्क करा. आणि अजून एक खूप मोठी मदत तुम्हाला फ्लॅट बुक करताना लागते, जे की आमच्यामुळे तुम्हाला होऊ शकते, ते म्हणजे रेटमध्ये निगोशिएशन करण्यासाठी. बऱ्याचदा तुम्ही डायरेक्ट बिल्डरला अप्रोच केला तर बिल्डर तुम्हाला पाहिजे तेवढं निगोशिएशन करून देत नाही, पण आम्ही जेव्हा मध्यस्थी करतो तेव्हा त्याच्यात तुम्हाला काही ना काही म्हणजे 50,000 कधी 1,00,000 वेळप्रसंगी 2-3 लाखाचा पण फरक जो आहे तो पडतो. सो निश्चित तुम्ही आमच्या मार्फत या प्रोजेक्टला व्हिजिट करा. हा प्रोजेक्ट नाही आवडला तर दुसरे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी सुद्धा आमची टीम तुम्हाला मदत करेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याच्या आधी जेवढे या भागातले प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले त्याची लिंक पण टाकतो, ती पण तुम्ही बघून घ्या. सो मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आला असेल. काही फीडबॅक असेल तर कमेंट करून निश्चित आम्हाला तुम्ही कळवा. आणि जाता जाता तुम्हाला एक नक्की मी टिप्स इथे देईल जी फायनान्शियल रिलेटेड आहे. आता तुम्ही जर इथे 1 BHK घेतला तर तो जातो 59,22,000ला. तर ह्याचा EMI तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपये येणार आहे, जो की तुम्हाला पुढचे 20 वर्ष किंवा 30 वर्षसुद्धा भरावं लागेल. 20 ते 30 वर्ष तुमचं वय कमी असेल तर 30 वर्षापर्यंत तुमचं बँक लोन होईल. 90-95% आजकाल बँक सहज तुम्हाला लोन देतात. 2 BHK घेतला तर 81-82 लाखाच्या मध्ये 2 BHK आहे. त्याचा पण EMI तुम्हाला 60-70 हजाराच्या आसपास येणार आहे, पण हा EMI तुम्हाला 20 ते 30 वर्ष भरायचा आहे. अनेकदा रिसेलच्या प्रॉपर्टी आमच्याकडे येतात, त्या ह्यासाठी येतात की लोक कुठं ना कुठं जाऊन स्टक होतात, त्यांचं इन्कम थांबतं, जॉब जातात आणि मग बँकेची जप्ती येण्यापेक्षा लोक रिसेलमध्ये फ्लॅट विकतात. तुम्हाला जर भविष्यात असा प्रॉब्लेम फेस करायचा नसेल तर छोटीशी अमाऊंट एक 5-10 हजार रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जो SIP कॉन्सेप्ट आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, मंथली जिथे तुम्ही थोडे थोडे पैसे टाकू शकता, तर त्याच्यामध्ये नक्की तुम्ही छोटी छोटी गुंतवणूक करायला सुरुवात करा. कारण की पुढचे 20 ते 30 वर्ष सारखे राहतील असं शाश्वती मुळीच नाही आहे. काही अडचण येऊ शकते, तर पैशाची थोडी छोटी छोटी बचत करायला तुम्ही सुरुवात करा. म्युच्युअल फंड खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. मी स्वतः सेबी रजिस्टर्ड आहे, सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. सो ह्या विषयात मी नक्की तुम्हाला मदत करेल. आणि तुमची जर इच्छाशक्ती असेल तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अगदी दररोज 1 रुपयासुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बचतीची सवय लावा, जेणेकरून वाईट वेळेमध्ये तेच पैसे तुमच्या कामाला येतील. खास करून तुम्ही जर फ्लॅट बुक करणार असाल तर निश्चित EMI सोबत काही अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाका, कारण म्युच्युअल फंडचे रिटर्न खूप चांगले असतात. कंपाऊंडिंग म्हणजे चक्रव्याजसुद्धा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळतं. सो निश्चित म्युच्युअल फंडचा तुम्ही सिरियसली विचार करा. कुठली मदत लागली म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्हाला करून पाहिजे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण मदत करेल आणि ती मदतसुद्धा तुम्हाला मी विना कुठले चार्ज करता करेल. सो निश्चित तुम्ही मला त्यासाठी संपर्क करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तुम्हाला नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.